राजकारणाबद्दल नेहमीच मी विश्लेषण करत असतो, ग्राउंडवरती नेहमी फिरत असतो. परंतु आज जे दिसतंय खाली ग्राउंडवरती, विचारधारा संपलेली आहे. गुन्हेगारांना तिकीट देण्याचं प्रमाण वाढलं आहे. ज्या पोलिसांच्या लाठाखाट्या गुन्हेगारांनी खायला पाहिजे त्यांना सॅल्यूट करण्याची वेळ येते की काय, अशी वेळ आता आलेली दिसते. याच्या अनेक कारणे, त्याच्यात खोलात जसं जसं आपण जाऊ तसं जसं आपल्याला समजेलच. परंतु राजकारण इतक्या खालच्या लेवलला गेल्यानंतर एक जाणवतं की तुम्ही विचारधारेशी गफलत का करता, किंवा ज्याच्यावर आपण आरोप केले त्याच लोकांना आपण ज्यावेळेस आपल्या पक्षाची होती त्यावेळेस तुम्ही गप्प का बसता. शेवटी तुम्ही गप्प बसल्याचे हे परिणाम आहे. गुन्हेगाराला तुम्ही सांगू शकता का की इथून रोड नीट नाही झाला, माझं पाणी नाही आलं आहे, नगरसेवकासारख्या इलेक्शनच्या बाबतीत? याचाही तुम्ही विचार करा. शेवटी ही प्रवृत्ती जर ठिसून काढायची असेल तर मतदान रूपी आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार आपण जर व्यवस्थितरित्या पार पाडला आणि मतदान, शहरातलं मतदान नेहमी कमी घडतं, त्याच्याऐवजी जर वाढलं तर अनेकांना याच्या वेदना होणार आहे आणि याच्यानंतर विचारधारा शिल्लक जिवंत राहणार आहे. मी ग्राउंडवरती फिरताना मला जे जाणवतं, मला जे दिसतंय ते गोरगरीब किंवा ज्याचं उपजीविका आज काही काम केलं तर उद्याच आपण जेवण करू शकतो, असे लोक पूर्णपणे ह्या व्यवस्थेतून बाहेर पडले आहे. मध्यमवर्गीय जे घरं आहेत, त्यांचे जे तरुणाई, त्यांची जी पुढची पिढी आहे तीही बऱ्यापैकी हताश आहे. MPSCचं पेपर असेल, त्याच्या बाबतीतले जे काही गोष्टी असतील, त्याच्यानंतर तरुणाई जी रोडवर उतरते, या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्ही एकाच गोष्टीतून देऊ शकता, ते म्हणजे मतदान व्यवस्थित करणं आणि मतदान रूपी अनेक लोकांना, अनेक प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी प्रवृत्त करणं. आता बघायचे जनता काय ठरवणार आहे. परंतु ग्राउंडवरती मला फिरताना अंडरकरंट जो दिसतोय तो निराशेचा आहे. तुर्तास धन्यवाद.